नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजाज मॅजिक फिंगर्समध्ये। आपल्या या पौष्टिक अशा सूप सिरीजमध्ये आज आपण पाहतोय मोड आलेल्या मुगाचं सूप। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। इथे मी 1 कप मूग म्हणजे साधारण वजनी प्रमाणात 200 ग्रॅम मूग भिजत घालून त्याला अशा प्रकारे मोड आणले आहेत। हे मोड येण्यासाठी साधारण 2 दिवस इतका वेळ लागलेला आहे। आता याला मी व्यवस्थितपणे कुकरमध्ये 4 शिट्ट्या देऊन शिजवून घेतले। मूग व्यवस्थित शिजले गेलेले आहेत। आता हे मी एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, 1 ते 1.5 इंच आलं घालून याची आपण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थितपणे बारीक पेस्ट अशी झालेली आहे। आता एका कढईमध्ये मी साधारण 2 ते 3 चमचे होईल इतपत तूप घेतलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तेलाचाही वापर करू शकता। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकले अर्धा चमचा जिरे आणि थोडेसे तीळ, अगदी चिमूटभर मोहरी आणि हे सगळं आपल्याला अगदी व्यवस्थितपणे फ्राय होऊ द्यायचं आहे। फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकले लसणाची पेस्ट साधारण 1 चमचा आणि आता आपण हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून याला फ्राय होऊ द्यायचं आहे। हे फ्राय झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकले पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग आणि हे आपण एकदा मिक्स करून घेऊया। हे मिक्स व्यवस्थित झालं की आता आपण यामध्ये टाकणार आहोत जी आपण मोड आलेल्या मुगाची पेस्ट बनवली होती ती यामध्ये ॲड केली आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आधी साधारण 1 कप मोड आलेल्या मुगामध्ये आपण 1 ते 1.5 लिटर सूप बनवू शकतो। 1 ते 1.5 लिटर जरी पाणी घातलं तरीही हे सूप थोडंसं दाटसर होतं। जर तुम्हाला पातळ कन्सिस्टन्सीमध्ये हे सूप आवडत असेल तर तुम्ही जास्त पाणी ॲड करू शकता। आता इथे मी सुरुवातीला फक्त अर्धा ते पाऊण लिटर पाणी घातलंय आणि लक्षात ठेवा नेहमी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। त्यामुळे कुकिंग प्रोसेस आपली थांबत नाही, ती कंटिन्यू चालू राहते। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेही यामध्ये ॲड केले। तुम्हाला याही पेक्षा जर पातळ सूप आवडत असेल तर तुम्ही अजून पाणी ॲड करू शकता। हे सूप अतिशय टेस्टी असतं, शिवाय आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे। यामध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण सर्वाधिक आहे। आता मी यामध्ये घालते चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण आधीच मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे काळी मिरीचा वापर करताना थोडा जपून करा। यानंतर मी इथे 1 लहान चमचा काळी मिरी पावडर वापरलेली आहे आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। सोबतच 1 छोटा चमचा मी भाजून बारीक केलेल्या जिऱ्याची पावडर घातली आहे। सोबतच 1 लहान चमचा धने पावडर ही घातलेली आहे आणि मस्त चटपटीत टेस्ट येण्यासाठी मी थोडंसं चिली फ्लेक्स ही घातलेलं आहे। हे पूर्णतः ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अजिबात घालू नका। आणि हे आपलं गरमागरम वाफाळतं मस्त असं पौष्टिक मुगाचं सूप तयार आहे। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा। सोबतच अजूनही जर माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा।